नमस्कार. बघा, आज आपण नंबर सिस्टीम मधलं 141 ते 150 पर्यंतचे प्रश्न पाहणार आहोत. मॅथ फास्ट सोल्युशन हे आपल्या चॅनलचं नाव आहे. तर आज प्रश्न क्रमांक 141. जर दोन सलग धन विषम पूर्णांकांच्या वर्गाचा फरक 56 आहे, तर दोन्ही सलग विषम पूर्णांक शोधा. तर बघा, तर ते पूर्णांक x अधिक 2 हे आहेत. ठीक आहे. तर त्यांच्या वर्गांची वजाबाकी म्हणते. तर x चा वर्ग वजा x अधिक 2 चा वर्ग बरोबर 56. आता इथे सूत्र काय लागते? a अधिक चा वर्ग, a चा वर्ग अधिक 2a अधिक चा वर्ग, हे इथे सूत्र लागेल. इथे बघा आता x² वजा x चा वर्ग अधिक 4x अधिक 4 बरोबर 56. तर बघा यांचे चिन्ह बदलते. तर एक्स प्लस मध्ये ना मायनस मध्ये हे दोन कटले. तर वजा 4x वजा 4 बरोबर 56. तर हा 4 इकडे धन होईल म्हणजे 60 आणि हे 4 भागीले जातील. तर वजा x बरोबर 60 भागीला 4. तर x बरोबर ऋण 15. ठीक आहे. तर दुसरं पद कुठलं राहील? x अधिक 2 हे दुसरं पद आहे आपलं. तर x अधिक 2 हे दुसरं पद आहे. तर x ची किंमत आहे वजा 15 अधिक 2 तर 13 राहील 13. तर बघा 13 आणि 15 हे ऑप्शन बरोबर आहे. RRB NTPC 2021 ला आलेला प्रश्न आहे. बघा याच्यात ऋण धनचं काही असं मॅटर नाही आहे. हे एक सूत्राची पद्धत आहे. ही आपली पद्धत फर्स्ट झाली. आणि सेकंड पद्धत जर तुम्हाला शॉर्टकट काढायचं असेल, सरळ सरळ ऑप्शन मधले 2 अंक पकडायचे, त्यांच्या वर्गांचा फरक 56 आला पाहिजे आणि त्या दोन सलग विषम संख्या असल्या पाहिजे. तर बघा 13 चा वर्ग किती होते? पहिले 15 चा वर्ग 225 पकडा आणि 13 चा वर्ग 169. 16 मधून 9 गेले 7 राहिले, हातचा एक परत दिला 7 झाले, 12 तून 7 गेले 5 राहिले, हातचा हे झाले 0. 16 मधून 9 गेले 15 मधून 9 गेले 6 राहिले. सॉरी, तर हे 56 उत्तर येत आहे. हे आलं टॅली झालं म्हणून 15 आणि 13 हे ऑप्शन योग्य आहेत. बघा हे सेकंड ह्याच्यामध्ये टॅली झालं आपलं. हे सोपी पद्धत आहे ऑप्शनवरून. हेच करा. हे सूत्राची आहे. हे जर एखादं अवघड असलं, ऑप्शन मधलं जर जुळत नसलं दोन्ही, आता कसं आहे जवळजवळचे ऑप्शन आहेत ना, हे भारी जातात म्हणून मी सूत्रानुसार केलं. नंतर बघा प्रश्न क्रमांक 142. एका बागेत 5776 झाडे आहेत. ती अशा प्रकारे लावली आहेत की प्रत्येक रांगेत जितक्या ओळी आहेत तितकीच झाडे असतील तर ओळींची संख्या किती? बघ असा प्रश्न आला, सरळ सरळ दिलेली संख्या हा कुठल्या तरी संख्येचा वर्ग आहे. तर बघा 5776 याचा वर्गमूळ काढावा लागेल आपल्याला. इथं बघा आता मागून 6 आहे तर 5 सुद्धा येणार नाही आणि 8 सुद्धा येणार नाही. हे दोन ऑप्शन येणार आहे. तर 50 चा वर्ग किती होते? समजा 2500. 5 चा वर्ग 25 म्हणून ही संख्या 2500 जवळ आहे का नाही? 7 चा 49 होते तर हे याच्या जवळ होऊ शकते म्हणून 76 याचं उत्तर. तरी आपण एकदा टॅली करून पाहू. 76 गुणिले 76. 6 6 36 6 8 3 सायन्स 42 आणि 3 45. 7 6 42 2 8 4 7 7 49 50 53. बघा 6 7 7 5 57 76 उत्तर हा बरोबर आहे. RRB NTPC 2021 ला आलेला प्रश्न आहे पहिल्या शिफ्टला. बघा प्रश्न क्रमांक 143. 3 ते 18 पर्यंतच्या सर्व संख्यांच्या वर्गांची बेरीज काढा. बघा आता काय करायचं माहिती आहे का? 3 ते 18 आहेत की नाही? 3 ते 18, 18 बरोबर शेवटचा अंक आहे. तर इथं सूत्र लागते n कंसात n 2n अधिक 1 आणि n अधिक 1 हे सूत्र लागते भागेला 6 आणि वजा. वजा काय करायचं माहिती का? अगोदरचे अंक कोणते सुटले? 3 च्या अगोदर किती येतात? 1 आणि 2. तर यांच्या वर्गांची बेरीज 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग
हे याच्यातून वजा करायचे. तर बघा n बरोबर किती आहे 18. तर बघा 18 2 गुणिले 18 अधिक 1 18 अधिक 19 भागेला 6 6 1 6 6 3 18. तर 8 2 8 18 2 36 आणि 37 3 गुणिले 37 गुणिले 19 वजा 1 चा वर्ग 1 2 चा वर्ग 5 5. तर बघा 7 3 21 1 8 2 3 3 9 2 11 हे झाले 111 111 गुणिले 19 19 1 19 9 हात चालला 19 1 19 आणि 20 0 8 2 19 1 19 2 21 उत्तर आलं 21 0 9. याच्यातून वजा 5 याच्यातून वजा 5 करायचे तर 21 0 4. तर आपलं उत्तर डी हे आहे. हा RRB NTPC 2021 ला आलेला प्रश्न आहे. बघा प्रश्न क्रमांक 144. दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज 20 आहे आणि त्यांचा गुणाकार 96 आहे तर फरक शोधा. तर बघा दोन संख्यांची बेरीज 20 आहे, त्यांचा गुणाकार 96 आहे, तर त्यांचा फरक शोधा. ठीक आहे. तर बघा आता हा प्रश्न आपण नंतर पाहू. घेऊ आवाज येते का ते पण सुद्धा पाहून घेऊ आपण नंतर काय होते. तर बघा याची फोडोशी करायची 20 ची, त्या ए आणि बी ची गुणाकार 96 वाला पाहिजे. तर बघा 12 आणि 8 20 12 8 96. ठीक आहे. म्हणून 12 वजा 8 गेले तर 4 राहतात. तर आपलं उत्तर 4 हे आहे. RRB NTPC 2021 ला आलेला प्रश्न आहे. जर दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज 30 आहे, त्यांचा गुणाकार 50 असेल तर त्यांच्या परस्पर संबंधांची उलट संख्यांची बेरीज किती. तर बघा जर दोन संख्यांची बेरीज 30 आहे, त्यांचा गुणाकार 50 आहे, तर 1/1 अधिक 1/b यांची बेरीज किती. असं असताना काय करायचं, a अधिक b भागेला ab, तर 30/50 उत्तर येते 3/5. म्हणून आपलं उत्तर ए आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक समोरचा 146. दोन संख्यांची बेरीज 25 आहे, त्यांच्यातील फरक 15 आहे. तर त्या संख्यांची गुणोत्तर किती असा प्रश्न आलेला आहे. तर बघा a अधिक b बरोबर 25, a वजा b बरोबर 15. तर हे कटले 2a बरोबर 40, तर a बरोबर 20. ठीक आहे. तर b बरोबर 5, याच्यातून वजा केल्यानंतर 5 येते. ठीक आहे. तर a आणि b चे गुणोत्तर किती 4:1. म्हणून आपलं उत्तर हे आहे हे नंबरचं. ठीक आहे. तर बघा हा RRB NTPC 2021 ला आलेला प्रश्न आहे. 147 नंबरचा प्रश्न. दोन संख्यांची बेरीज 16, त्यांचा गुणाकार 63. तर दोन संख्यांच्या परस्पर संबंधांची बेरीज किती, म्हणजे a अधिक 1/1 a भागेला b बरोबर किती. असं असल्यास a अधिक b भागेला ab, तर 16/63 हे याचं उत्तर. म्हणून ऑप्शन हे बरोबर आहे. हा RRB NTPC ला आलेला प्रश्न आहे. बघा पुढचा प्रश्न. दोन संख्यांचे गुणोत्तर 5:3 आहे, त्यांचा फरक बघा ab 5:3 आहे, त्यांचा फरक 50 आहे, तर त्यांचा गुणाकार किती. तर काय करायचं, a वजा b भागेला ab हे वजा आहे, तर
50 भागीला AB, ठीक आहे. तर AB किती आहे, 5 गुणोत्तर आहे यांचं, ठीक आहे. तर आता काय करायचं, 5x वजा 3x बरोबर 50, तर 2x बरोबर 50, तर x बरोबर 25, ठीक आहे. तर x बरोबर जर 25 घेतला तर बघा यांचा आता गुणाकार करू आपण. 25 5 125, 25 3 75. आता यांचा गुणाकार, 5 5 25, मागची संख्या 5, सगळ्यांची 5 आहे म्हणून काही आपण गुणाकारच करावा लागेल आपल्याला. 5 5 25 5, 8 2, 5 2 10 2, 12 2, 8 1, 5 5 1 6, 7 5 35 5, 8 3, 7 2 14 3, 17 7, 8 1, 7 1 7 आणि 8. तर याचं उत्तर किती येते, 5 7 13 3, 8 1 93 75. तर आपलं उत्तर येते 93 75. RRB NTPC 2021 ला आलेला प्रश्न आहे. बघा प्रश्न क्रमांक 149. एका संख्येचा 3/5 भाग दुसऱ्या संख्येच्या अर्ध्यापेक्षा 10 ने जास्त आहे. एका संख्येचा 3/5 भाग हा दुसऱ्या संख्येच्या अर्ध्यापेक्षा 10 ने जास्त आहे. जर पहिल्या संख्येचा 3/7, जर पहिल्या संख्येचा 3/7 मधून 8 वजा केले असता प्राप्त संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा अर्ध्यापेक्षा 4 ने कमी आहे, तर दोन्ही संख्यांची बेरीज किती, हा असा प्रश्न विचारला. तर बघा आता इथे समीकरण तयार करू आपण. 3x भागीला 5 वजा y भागीला 2 बरोबर 10. हे झालं समीकरण पहिलं आपलं. 3x भागीला 7 वजा y भागीला 2 बरोबर 4. हा 8 इकडे गेल्यानंतर प्लस होईल आणि मोठ्याच्या संख्येचे चिन्ह म्हणजे 4. हे झालं समीकरण दुसरं. आता या दोघांची वजाबाकी करून, या दोघांची जर वजाबाकी केली तर बघा हा धन होईल, हा धन झाला म्हणजे हे कटले. यांची वजाबाकी, बघा यांची जर वजाबाकी केली तर इथं 6 येतात आणि यांची छेद समान आहे म्हणून छेद सारखा करून, तर बघा 3x भागीला 5 वजा 3x भागीला 7, 7 5 35, 7 3 21x वजा 15x बरोबर 6. तर 21 मधून 15 गेले तर 6x बरोबर 35 गुणिला 6. तर बघा x न जर याला भागला तर हे 6 आणि हा 6 कटला, तो उत्तर येते 35. हे 35 समीकरण 1 मध्ये ठेवू आपण, ठीक आहे. 3x भागीला 5 वजा y भागीला 2 बरोबर 10, तर x बरोबर 35 येते. तर इथे x च्या जागी जर 35 घेतला आपण तर 5 1 5, 5 7 35, 7 3 21, ठीक आहे 21. तर इथे 21 आले आणि हा 10 इकडे आला तर हे वजा झाले, हे ऋण इकडे केले तर हे धन होतील, y भागीला 2, तो हे झाले 11. 11 हा भागीला 2 इकडे आला गुणिला 2 बरोबर y बरोबर आता हे 22 होतील. बघा y बरोबर 22 आले आणि x बरोबर 35 होते. तर यांची बेरीज 35 अधिक 22, तर 7 आणि 5 57. म्हणून आपलं उत्तर 57 आलेला. RRB NTPC 2021 ला आलेला प्रश्न आहे. बघा हा रिपीट तुम्ही प्रश्न पहा, जर तुम्हाला गोंधळत असेल तर एकदा तुम्ही पुन्हा बघून लगेच समजेल. प्रश्न क्रमांक 150. तर बघा 5 संख्या 1 2 3 4 5 च्या प्रमाणात आहेत आणि त्यांची बेरीज 30 आहे, तर दुसऱ्या आणि पाचव्या संख्येची बेरीज किती असेल. तर बघा हा प्रश्न आपण या प्रकारे सोडू की x अधिक 2x अधिक 3x अधिक 4x अधिक 5x बरोबर 30. तर 3 6 10 15x 30, तर x बरोबर 2. तर याची किंमत किती आहे 2. 2 गुणिला 2 अधिक 5 गुणिला 2, हे पण बेदून 4, 5 2 10, तर 14. म्हणून आपलं उत्तर आहे 14. RRB NTPC 2021 ला आलेला प्रश्न आहे. बघा अशाच प्रकारे आपल्या चॅनलला मॅथ फास्ट सोल्युशन या चॅनलला पाहत राहा. तुमचे प्रश्न काही असतील तर ते कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.